प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की सुंदरशी वेळ पुन्हा एकदा प्रभूने आपणास दाखवली आणि आपण त्या वेळेमध्ये पुन्हा एकदा एकत्र आलो. त्याबद्दल प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ, देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की हिवाळी कुटुंब सुद्धा आपल्यामध्ये आहे. आणि आजच्या सहभागीतेला आपण चालू करूया. स्तोत्रसंहिता 33 याचं दुसरं वचन काय म्हणतं? विनेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा, दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा. तिसरं वचन यातलं काय म्हणतं? त्यापुढे नवे गीत गा, जयघोष करीत कुशलतेने वाद्ये वाजवा. प्रेज द लॉर्ड. होय, देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण त्याच्या समोर एक नवे गीत सादर करूया आणि येणाऱ्या वचनाद्वारे प्रभूमध्ये त्याचा आत्मिक मन्ना आपण आज पुन्हा एकदा खाणार आहोत. आणि होय, कुशलतेने तंतुवाद्य वाजवा. आपल्याकडे फक्त झांज आहे, आपण तीच वाजवूया. धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला की आपण देवाच्या नामामध्ये एकत्र आलेले आहोत. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की त्याने आपणास एक सुंदरशी वेळ दिली आणि एक सुंदरशी प्रार्थना आपण आज या समय करूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. हे प्रभू, सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणलीस, एकत्र आणलंस, त्याबद्दल धन्यवाद. सकाळपासून राखलंस, काल रात्रीपासून राखलं, त्याबद्दल धन्यवाद. आमच्यातून दिवसभर ज्या कळत नकळत चुका झाल्या त्या सर्व चुकांची, अपराधांची, वैचारिक गोष्टींची ख्रिस्ताच्या नावात आम्हाला क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखलीत त्यांनाही मी प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. होय, येणारी वर्षी वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित करशील आम्हाला ठाऊक आहे. म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला की प्रभूने एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनात दिली. आणि होय, ही त्याने दिलेली वेळ आहे, नाही का? आपल्याला असं वाटतं की आपण वेळ काढतो, आपण परमेश्वरासाठी वेळ काढतो, तर असं नाही. तर त्याने दिलेली ही वेळ आहे. त्याकरता या वेळेमध्ये आपण त्याची स्तुती, त्याची आराधना, त्याचं वचन ऐकूया आणि आत्मिक मन्ना आज सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारूया की तो महान आहे. त्याने एक सुंदरशी वेळ दिली आणि इथून पुढेही आपल्याला तो वेळ देईल. आपणही त्याला वेळ देऊया, म्हणजे परमेश्वर जेव्हा तुम्ही हक्का माराल तेव्हा ऐकेल. प्रेज द लॉर्ड. तुमचं तन, तुमचं मन, तुमचं धन देवाचरणी अर्पण करणारे असे बना. आत्मसमर्पण, सरेंडर. आपले भाव, आपल्या कल्पना, आपले प्रयत्न थांबवा आणि परमेश्वराकडे सर्व गोष्टी सुपूर्त करा. आत्मसमर्पण. जे काही दिले त्याने दिलेलं आहे असा धन्यवाद आपल्या जीवनातून करणारे बना. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे त्वाचे दिलेसी, सकल तुझे त्वाचे दिलेसी, अघटित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. माझे ते म्याच मिळविले, माझे ते म्याच मिळविले, समदसे अभिमाने पूर्वी, समदस अभिमाने पूर्वी, आता खेद मनी. तन मन धन प्रभु तव चरणी,
तन मन धन प्रभु तव चरणी। मी मम जाया कन्या सुत है, मी मम जाया कन्या सुत है, दास तुझ्या चरणांचे सारे, दास तुझ्या चरणांचे सारे, प्रिय कर तूच धनी। तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी। बेत विचार ही हर मम करने, हेत विचार ही हर मम करने, अवलंबे इच्छेवर तव वा, अवलंबे इच्छेवर तव वा, करितो मन धरणी। तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी। वाटे खरेपण जीवन मम तू, वाटे खरेपण जीवन मम तू, शरणागत मी पतित तुला गा, शरणागत मी पतित तुला गा। जय दे भव चरणी। तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन दे प्रभु तव चरणी। सकल तुझे त्वाच दिलेसी, सकल तुझे त्वाच दिलेसी, अघटित तव करणी। तन मन धन प्रभु तव चरणी। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की तन मन धन प्रभु तव चरणी। आणि हे सुंदर सोपासने सांगितलं गाणं काय सांगतं की तुम्ही सर्व आत्मसमर्पण परमेश्वराला करणारे बना, यासाठी की सर्व काही त्यानेच आपणास दिलेलं आहे। आणि होय, तो देणारा आहे, आणि होय, तो सर्व दातृत्वाने देणारा असा परमेश्वर आहे। याकरता आपण आपलं तन मन आणि धन या समयी या सर्व गोष्टींनी देवाचा धन्यवाद करू आणि एक छोटीशी प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनाकडे आपण जाऊया। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो। ख्रिस्ता तुझ्या नावाला धन्यवाद देतो। पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो। होय, सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणली, उपकार मानतो। आज हिवाळे कुटुंब, आई वडील आहेत, तसेच अमित त्यांचे दोन्ही लेकरं आहेत, ऑनलाईन पाहतील तेवढे, आमचे शेजारी च्या घरातले या समय तुझ्या हाती देतो। प्रत्येकाला येणाऱ्या वचनाद्वारे तू स्थिर कर, आशीर्वादित कर आणि आत्मिक मन्ना प्रत्येका ठिकाणी ख्रिस्तामध्ये तू घाल। होय, भयभीत न होता तुझ्या सामर्थ्याचा विश्वास ठेवणारे, धीरात राहणारे असे आम्हास ख्रिस्तामध्ये तू बनव। ही प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणतो एक पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। पहा, आपण प्रार्थना का करतो आणि कशा केल्या पाहिजेत, काल आपण त्यातला थोडासा भाग पाहिला। आज सुद्धा आपण अशाच काही आत्मिक गोष्टी आपल्या जीवनात पाहणार आहोत की जे देवाचं वचन आपणास बोध करतं। पहा, मनुष्य जे डोळ्याला दिसतं त्यावर विश्वास ठेवतो आणि त्यानुसार भयभीत सुद्धा होतो।
पहा, माग आपण संदेशात ऐकलं देवाच्या वचनानुसार की परिस्थिती प्रतिकूल असेल पण परमेश्वर काय आहे? देव अनुकूल आहे. हे वचन आपण ऐकलं होतं. आज ते थोडस आपण एक आत्मिकरित्या विस्तृत रित्या आज पाहणार आहोत. परमेश्वराचं वचन सांगतं, पौल त्याच्या पत्रात सांगतो की देव अनुकूल आहे आपल्यास. प्रतिकूल जरी तुमच्या जवळ परिस्थिती असली, समोर असली, तरी परमेश्वर काय आहे? अनुकूल आहे. मग जेव्हा परिस्थिती विपरीत होते तेव्हा काय होतं? आपण त्या विपरीत परिस्थितीकडे पाहून परमेश्वरावर, देवाच्या वचनावर, प्रार्थनावर अविश्वास दाखवतो. प्रेज द लॉर्ड. आणि ती परिस्थिती मनुष्याला अस्थिर अशी करते, अविश्वासात घेऊन जाते, कारण की मनुष्याचा विश्वास डळमळीत होतो. प्रेषितांनी सुद्धा त्या वादळांकडे पाहिलं, पण ख्रिस्त त्या नावेमध्ये सवारला होता, हा विश्वास त्यांचा नव्हता. म्हणून तो ख्रिस्त प्रेषितांना म्हणतो, अहो अल्पविश्वासू, तुम्ही विश्वास का धरला नाही? आणि आज आपण तेच एक आत्मिक बोध देणारं वचन ऐकणार आहे की देवाला अनुकूल करून घ्या. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाला अनुकूल करून घ्या. तो अनुकूल आहे, तो अनुकूल आहे. तुम्ही त्याच्या विश्वासात, त्याच्या सामर्थ्यात वाढा, धीरामध्ये वाढा. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, देवच तुम्हाला अनुकूल असला, देवच तुमच्या पक्षाचा असला, तर तुमच्या विरोधात कोण उभे राहील? प्रेज द लॉर्ड. देव अनुकूल असल्यास आपणास प्रतिकूल कोण? देवच, प्रभूच जर आपल्या पक्षाचा आहे, तर आपल्या पक्षाचे कोणी जरी नसलं, तुम्ही एकटे जरी असलात तरी प्रभू तुमच्या पक्षाचा आहे, हा विश्वास तुम्हाला सर्व गोष्टीत स्थिर करतो. तोच तुम्हाला अनुकूल आहे, तोच तुमच्या पक्षाचा आहे. मग तुमच्या समोरची परिस्थिती कितीही विपरीत असू द्या, ती तो बदलायला आणि त्यातून तुम्हाला काढायला समर्थ असा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. या आपण या वचनाकडे, या संदेशाकडे वळूया. देव अनुकूल असल्यास आपणास प्रतिकूल कोण? प्रभूच माझ्या पक्षाचा आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात किंवा आले असतील, किंवा तुम्ही त्या प्रसंगात असाल, तुम्ही एकटे पडलेला असाल, परंतु प्रभूचं वचन, विश्वास, ख्रिस्त सांगतो की मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे परत येईन. तो तुमच्या पक्षाचा आहे. प्रेज द लॉर्ड. कोणी जरी नसलं तरी तो तुमच्या पक्षाचा आहे. हा विश्वास तुम्ही गमावू नका. याकरता देवाला आपल्या जीवनामध्ये अनुकूल करून घ्या. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका आणि परमेश्वराला, ख्रिस्तालाच आपल्या जीवनात अनुकूल असे करा. त्याला आपल्या पक्षामध्ये स्थान द्या. आपल्या जीवनामध्ये तुम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे त्याला बोलवा आणि त्याच्या समागमी राहणारे असे बना. परिस्थिती कितीही प्रतिकूल होऊ द्या, परमेश्वरच जर अनुकूल असेल तर ती सर्व परिस्थिती प्रतिकूल बदलून जाईल. देव अनुकूल असल्यास आपणास प्रतिकूल कोण? या आपण या वचनाकडे, संदेशाकडे वळूया. पहा, मत्तेयाचा 20वा अध्याय, मत्ते कृत शुभवर्तमान याचा 20, मत्ते कृत शुभवर्तमान याचा 20वा अध्यायामधले काही वचन आपण प्रभूमध्ये ऐकणार आहोत. मत्ते कृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय, यातले 29 ते 34 वचन आपण वाचणार आहोत. प्रेज द लॉर्ड. पहा ही वचन काय सांगतात. हा जेव्हा ख्रिस्त एरियातून जात होता तेव्हा घडलेली ही घटना आहे. 2 अंधळ्यांना दृष्टी दान. प्रेज द लॉर्ड. पहा मत्तेचा 20वा अध्याय 29 ते 34 वचन. मग एरियातून जात असता मोठा लोकसमुदाय त्याच्या मागून चालला. तेव्हा पहा, वाटेवर बसलेले 2 अंधळे येशू जवळ जात आहे हे ऐकून ओरडून म्हणाले, प्रभो, अहो दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा.
त्यांनी उगे राहावे म्हणून लोकांनी त्यास धमकाविले, तर ते अधिकच ओरडून म्हणाले, प्रभू, अहो दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. येशूने उभे राहून त्यास बोलावून म्हटले, मी तुम्हासाठी काय करावे म्हणून तुमची इच्छा आहे. हे वचन आपल्याला आज विचारत आहे, मी तुमच्यासाठी काय करावे म्हणून तुमची इच्छा आहे. सांगा प्रभूला. प्रभू येशू विचारत, या वचनाद्वारे ते वचन आपल्याला आज पुन्हा एकदा विचारत आहे की काय करावे तुमच्यासाठी मी आज. पहा, इथं स्पष्ट आहे, येशूने उभे राहून त्यास बोलावून म्हटले, मी तुम्हासाठी काय करावे म्हणून तुमची इच्छा आहे. ते त्याला म्हणाले, प्रभूची आमचे डोळे उघडावे. तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. तेव्हा त्यास तात्काळ दिसू लागले आणि ते त्याच्या मागे चालले. प्रेज द लॉर्ड. यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा ना लौटूंगा. पहा, देवाचं वचन सांगतं, आज आपला जो आत्मिक बोध होत आहे, पहा, इथं दोन आंधळे होते. एरियातून ख्रिस्त चाललेला असताना त्याच्या मागे लोकसमुदाय चालला होता आणि तिथं दोन आंधळे होते आणि येशू जवळून जात आहे असं म्हटल्यावर ते ओरडू लागले. काय म्हणू लागले? प्रभू, अहो दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. त्यांनी उगे राहावे म्हणून लोकांनी त्यास धमकाविले, तर ते अधिकच ओरडून म्हणाले, प्रभू, अहो दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. पहा, ते दोन आंधळे होते. आज आपल्याही जीवनामध्ये असा काही अंधार आहे का? आपल्याही जीवनामध्ये असं काही दुःख आहे काय? तुम्हाला तो दुष्ट तुमचे आवाज दाबत असेल, त्या निराशाद्वारे दुष्ट तुमचे आवाज दाबत असेल, तुम्हाला प्रार्थना करण्याची उत्सुकता होत नसेल, समोरची परिस्थिती प्रतिकूल असेल, ती तुम्हाला दाबत असेल, तुमच्यावर पगडा मिळवण्याकरता प्रयत्न करत असेल, तो दुष्ट त्या निराशाद्वारे, त्या प्रतिकूल परिस्थितीद्वारे तुमची परिस्थिती दाबण्याकरता प्रयत्न करत असेल, पण देवाचं वचन आपणास सांगतं, ते दोन आंधळे अधिकच ओरडून म्हणाले, हे दाविदाच्या पुत्रा, आम्हावर दया कर. प्रेज द लॉर्ड. आज आपणही हाच बोध घेतला पाहिजे. तुमची परिस्थिती प्रतिकूल आहे, तुमचा आवाज दबलेला असेल, दाबण्यासाठी प्रयत्न चालू असतील, परंतु तुम्ही तुमचा आवाज त्या जिवंत देवाकडे ख्रिस्ताच्या नामामध्ये उंचवणारे बना. प्रेज द लॉर्ड. आणि ते म्हणाले, अहो दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. ती परिस्थिती प्रतिकूल होती, त्याची दैहिक परिस्थिती सुद्धा प्रतिकूल होती. त्यांना दिसत नव्हतं, लोक त्यांना दटावू लागले, आवाज त्यांचा दाबू पाहू लागले, परंतु ते अधिक जोराने ओरडू लागले. आज आपल्याही जीवनामध्ये अशाच काही गोष्टी असतील. तुम्ही आजारपणात असाल, तुम्ही निराशामध्ये असाल, ते तुम्हाला दटावू पाहत असतील, अनेक निंदक तुमच्या जीवनामध्ये असतील, अनेक हाल अपेष्टामध्ये तुम्ही आज असाल, त्या तुम्हाला दाबू पाहत असतील, परिस्थिती प्रतिकूल असेल, ती तुम्हाला दाबू पाहत असेल, पण देवाचं वचन सांगतं की जिवंत देवाच्या नावाने ख्रिस्तामध्ये आपले आवाज आणि आपले हात उंचवणारे बना. अधिक अधिक प्रार्थना करा. परमेश्वर ख्रिस्तामध्ये ती परिस्थिती बदलेल. प्रेज द लॉर्ड. कारण की परिस्थिती प्रतिकूल आहे, पण देव आपणास अनुकूल आहे. तो तुमची परिस्थिती अनुकूल करेल. पहा, पहिले शमूएल याचा 17व्या अध्यायामधले आपण काही वचन वाचूया. पहिले शमूएल याचा 17व्या अध्यायामधले काही वचन आपण थोडक्यात वाचूया. पहिले शमूएल याचा 17वा अध्याय मधले आपण काही वचन वाचूया. पहिले शमूएल याचा 17वा अध्याय यातलं 28वं वचन पहिल्यांदा वाचू आपण. काय सांगितलं पहा.
दाविदाला त्याचा बाप यशा सांगतो की जाऊन आपल्या बंधूंना भाकरी दे. आणि तेव्हा ती युद्धाची परिस्थिती असते. पलस्टी गोल्यात इस्रायल शौलाच्या सैन्यांसमोर उभा राहिलेला असतो आणि ते घाबरून इस्रायल लोक मागे पळत असतात. तेव्हाची ही परिस्थिती आहे. त्यातलं 28 वचन काय म्हणतं पहा. दावीद त्या लोकांपाशी भाषण करीत होता ते त्याचा वडील भाऊ अलियाब यांनी ऐकले. तेव्हा तो दाविदावर संतापून म्हणाला, येथे आलास कशाला? थोडीशी शेरेमेंढरे आहेत ती रानात तू कोणाच्या हवाली केली आहेत? तुझी घमेंड व तुझ्या मनाचा उद्दामपणा मी जाणून आहे. पहा, दावीद परमेश्वराच्या विश्वासामध्ये बोलत होता, परंतु त्याचा थोरला भाऊ त्याला दटावत होता. इथेही परिस्थिती विपरीत होते. हितही परिस्थिती कशी होती? विपरीत होती. दाविदाला त्याचा विश्वास डळमळीत करण्यासारखी परिस्थिती होती. पण पुढे जाऊन काय झालं पहा. यातलं 37 वचन काय म्हणतं. दावीद आणखीन म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले तोच मला या बलिष्ठांच्या हातून सोडविल. तेव्हा शौल दाविदास म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्या बरोबर असो. दाविदाचा आवाज त्याचे भाऊ तिथं दाबो पाहत होते. ते म्हणाले, तू गुरडोरी कुठे सोडलीस? तुझी घमेंड व तुझ्या मनाचा उद्दामपणा मी जाणून आहे. त्याचा भाऊ दाविदाचा त्याला म्हणत आहे, पण त्याने आवाज आपला दबू दिला नाही. त्याचा विश्वास डळमळीत होऊ दिला नाही. त्याचा जो परमेश्वरावर विश्वास होता त्याने तो डळमळीत होऊ दिला नाही. त्यांनी शौलास सुद्धा उत्तर केलं. त्यांनी शौलास काय उत्तर दिलं की दावीद आणखीन म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले तोच मला या बलिष्ठांच्या हातून सोडविल. तेव्हा शौल दाविदास म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो. शौलाने नंतर म्हणलं की तू जा, तुझ्यावर परमेश्वर असो. त्याचा विश्वास पाहून आज सुद्धा तुमची जीवनातली परिस्थिती प्रतिकूल असेल, तुमचा विश्वास पाहून जे तुमची निंदा करत आहेत, जे तुमच्या अपोजिट उभे आहेत, ज्या दुष्ट तुमच्या अपोजिट उभा आहे, तो तुम्हाला हरून पाहून निघून गेला पाहिजे. एवढा तुमचा विश्वास ख्रिस्तामध्ये स्थिर हवा. आणि शौल त्याला म्हणतो, जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो. दाविदाने परमेश्वराचा विश्वास डळमळीत होऊ दिला नाही. परमेश्वराचा विश्वास त्याने डळमळीत होऊ दिला नाही. पहा, पुढची काही वचन काय सांगतात. यातलं 42 आणि 47 वचन काय म्हणतं. त्या बलिष्ठाने दाविदास न्याहळून पाहिले तेव्हा तो त्यास तुच्छ वाटला, कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता. पहा, ही तिसरी परिस्थिती आहे. भाऊ त्याचा आवाज दाबत होता, त्याला खिन्न करत होता, पण तिथंही तो परमेश्वराच्या विश्वासात राहिला. शौलाच्या पुढे गेला, तिथेही तो परमेश्वराच्या विश्वासात राहिला. पलिष्टी त्या गोल्यात अवाढव्य गोल्याच्या समोर जाऊन उभा राहिला. त्याने सुद्धा पाहिलं की दावीद सुकुमार आहे, तो छोटासा आहे, तो काय मस्त युद्ध करणार, आणि त्याला तो तुच्छ वाटला. गोल्यात आला, पलिष्टांना दावीद कसा वाटला? तुच्छ वाटला. तुमची परिस्थिती आज अशीच असेल. म्हणून तुमचा परमेश्वरावरचा, ख्रिस्तावरचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. किती तुमची निंदा झाली, किती तुम्हाला तुच्छ लेखलं, कितीही विपरीत प्रतिकूल परिस्थिती असली तरी परमेश्वर तुम्हाला अनुकूल आहे. प्रभू येशू तुमच्या पक्षाचा आहे. पहा, यातलं 47 वचन काय म्हणतं. आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तरवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण युद्ध परमेश्वराचे आहे, तो तुम्हास आमच्या हाती देईल. प्रेज द लॉर्ड. पहा, वचन काय सांगतं. दाविदाला अनेक वेळा इथं डावलण्यात आलं भावाद्वारे, शौलासमोर, पण तो परमेश्वराच्या विश्वासात राहिला. बलिष्ठांसमोर जेव्हा जाऊन उभा राहिला तेव्हा दावीद त्यांना तुच्छ वाटला. पण 47 वचन काय सांगतं.
आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तरवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे, तो तुम्हास आमच्या हाती देईल. तुमच्याही जीवनात अशा काही गोष्टी असतील तर परमेश्वराचं वचन सांगत आहे आज की परमेश्वर त्या सर्व गोष्टी तुमच्या हाती देईल. तुम्ही विश्वासात उभे राहा. तुमच्या समोरची सर्व परिस्थिती आज प्रतिकूल अशी असेल. दावीद जसा फलिस्त्यांसमोर उभा होता आणि गोल्यात या लोकांना असं वाटलं की त्याला तुच्छ लेखलं. त्याच्या भावाने सुद्धा त्याचा आवाज दाबू पाहिला. ते दोन अंधळे जसं ख्रिस्ताला म्हणत होते, दाविदाचे पुत्र आम्हावर दया करा, लोक त्यांचा आवाज दटावत होते, तशी परिस्थिती आज तुमच्या जीवनात असेल. कोणीही तुमच्या पक्षाचा नसेल, पण परमेश्वर तुम्हाला अनुकूल आहे. ख्रिस्त तुमच्या पक्षाचा आहे, हा विश्वास सोडू नका. यातलं 47 वचन स्पष्ट सांगतं, आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तरवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे, तो तुम्हा आमच्या हाती देईल. परमेश्वर कितीही बलाढ्य गोष्टी समोर असू द्या, तुमच्यापेक्षा कितीही मोठ्या गोष्टी असू द्या, पण परमेश्वरापेक्षा त्या मोठ्या नाहीयेत. याकरता तुमच्या जीवनातला ख्रिस्तावरचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. तुम्ही स्थिर असे त्या विश्वासात उभे राहा. सर्व विरोधी परिस्थिती बाबतीत, सर्व प्रतिकूल परिस्थिती बाबतीत तुम्ही प्रार्थना करता तसं प्रतिफळ तुम्हाला मिळत नसेल, परिस्थिती अजून बदलली नसेल, पण परमेश्वर तुम्हाला अनुकूल आहे, ती परिस्थिती तो बदलेल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विश्वासात डळमळीत होऊ देऊ नका. तुमचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. ख्रिस्तावर, पित्यावर विश्वास स्थिर ठेवा जोपर्यंत ती परिस्थिती बदलत नाही. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत ती परिस्थिती बदलत नाही, परमेश्वर तुमच्या पक्षाचा आहे. ते सर्व बलाढ्य अशी तुम्हाला दिसणारी परिस्थिती परमेश्वर नमून तुमच्या समोरून ती घालवून टाकेल. मोशे सुद्धा इस्रायल लोकांना म्हणाला होता, पहा, जे आज मिजरी लोक तुम्ही पाहतात, इथून पुढे तुम्ही पाहणार नाही. तुमच्या नजरेस ते दिसणार नाहीत. आज तुमच्या समोर जी संकट आहेत, आज तुमच्या परिस्थिती समोर जी प्रतिकूल आहे, ती परिस्थिती जेव्हा तुम्ही ख्रिस्ताच्या विश्वासात परमेश्वरामध्ये स्थिर अशी उभे राहता, ती परिस्थिती तुमच्या जीवनातून निघून जाईल. ती सर्व सैतानाची निराशा, निंदा तुमच्या जीवनातली काढली जाईल. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर सर्व काही त्या तुम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुम्हाला जय प्राप्त करून देईल. आणि ती सर्व परिस्थिती परमेश्वर तुमच्या हाती देईल. याकरता देवाचं वचन जे आत्मिक बोध आपल्याला देतं की परिस्थिती कितीही प्रतिकूल असू द्या, आपल्या जीवनातला विश्वास ख्रिस्तावरचा विचलित होऊ देऊ नका, कारण की तो तुमच्या पक्षाचा आहे. देवाला जर तुम्ही अनुकूल करून घेतले आपल्या जीवनामध्ये, ख्रिस्ताला विश्वासाद्वारे आपल्या जीवनात स्थान दिलेलं आहे, पवित्र आत्म्याच्या वचनाने तुम्ही चाललेले आहात, तर तुम्ही विश्वासात डळमळीत होऊ देऊ नका. पहा, परिस्थिती कितीही प्रतिकूल असू द्या, पण परमेश्वर तुम्हाला अनुकूल आहे. ख्रिस्त प्रभू येशू तुमच्या पक्षाचा आहे. ती परिस्थिती तो तुमच्या हाती देईल. प्रेज द लॉर्ड. पहा, करिंथकराचे दुसरे पत्र याचा पहिल्या अध्यायामध्ये पौल काय सांगतो. करिंथकराचे दुसरे पत्र याचा पहिल्या अध्यायामध्ये पौल काय सांगतो. पहा, करिंथकराचे पहिले पत्र याचा दुसरे पत्र, करिंथकरास दुसरे पत्र पहिला अध्याय 8 ते 10 वचन मी सर्वांकरता वाचतो. बंधुजनो, आसियात आम्हावर आलेल्या संकटाविषयी तुम्ही अजान असावे असे आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपून गेलो. पौल सांगतो की आमच्या शक्तीपलीकडे आम्ही दडपून गेलो, असं आमच्यावर संकट आलं होतं. आज तुमच्याही जीवनात असं काही संकट असेल, तुम्ही दडपून गेलेला असाल, तुम्ही भयभीत असाल, तुमच्या मनामध्ये अस्वस्थ असेल, अस्थिर असं मन असेल तुमचं, अनेक निराशा तो दुष्ट तुमच्या जीवनात घालू पाहत असेल. पण देवाचं वचन काय सांगतं पहा, बंधुजनो, आसियात आम्हावर आलेल्या संकटाविषयी तुम्ही अजान असावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही आमच्या शक्तीपलीकडे
अतिशयच दडपून गेलो, इतके की आम्ही जगू किंवा जगणार नाही असे आम्हास झाले. आज तुमच्याही जीवनात अशी काही परिस्थिती असेल की तुम्ही जगाल का नाही जगणार असा प्रश्न असेल. अशी परिस्थिती प्रतिकूल असेल, अतिशय दडपून गेलेला असाल. ते 2 आंधळ्यांचे आवाज सुद्धा तिथले लोक दडपत होते यरीहोमध्ये, पण ते अति जोराने ओरडले आणि ख्रिस्ताने त्यांना विचारलं, तुमची इच्छा काय, मी काय करू तुमच्यासाठी. ते म्हणले, आम्हाला पाहायचं आहे, आम्हाला दृष्टी हवी आहे. ख्रिस्ताने स्पर्श केला आणि त्यांना दृष्टी आली. आणि वचन काय सांगतं पहा, फार तर काय आम्ही मरूच असे आमचे मन आम्हा सांगत होते. आम्ही स्वतःवर आशा न ठेविता ती मृतांना सजीव करणाऱ्या देवावर ठेवाई. इतदर्थ हे झाले. पहा, हे वचन आपणास काय आत्मिक बोध देतं. पौल सांगतो, आमचं मन सुद्धा आम्हाला सांगत होतं. काय सांगत होतं? आम्ही स्वतःवर आशा, पाहितं स्पष्ट की मन आम्हा सांगत होते, आम्ही स्वतःवर आशा न ठेविता ती मृतांना सजीव करणाऱ्या देवावर ठेवावे. आज तुमचाही आवाज दडपला जात असेल, परिस्थिती विपरीत असेल, तुमच्या शक्ती पलीकडे असं वाटत असेल तुम्हाला की हे सर्व असह्य झालेलं आहे, मला ही सर्व परिस्थिती मला असह्य झालेली आहे, मी जगेल किंवा मरेल असं मला आज माझ्यासमोर दिसत आहे. पण जो मृतांना जिवंत करतो त्या देवावर विश्वास ठेवा. ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवलं त्यावर विश्वास ठेवणारे बना. यातलं 10वं वचन काय म्हणतं पहा, त्याने आम्हास एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडविले, तो आता सोडवित आहे आणि तो आम्हास यापुढेही सोडविल अशी त्याचवर आमची आशा आहे. प्रेज द लॉर्ड. अशा सर्व परिस्थितीत दावीद सुद्धा म्हणतो पहा, मी प्राचीन काळचे दिवस आठवतो. सर्व प्राचीन काळचे दिवस आठवा. परमेश्वराने आजपर्यंत आपल्याला कसं सांभाळलं ते सर्व आपल्या जीवनातल्या आशा, विश्वास, साक्ष आठवा की आजपर्यंत परमेश्वराने किती संकटातून आपल्याला वाचवलेलं आहे. त्या साक्षी तुम्हाला धीर देतील. साक्षीरूपी मेघाने तुम्ही वेढलेले आहात असं देवाचं वचन सांगतं. ज्याने आपल्या पुत्राला, आपल्या प्रभू येशूला मरणातून उठविलं, काय तो त्याच्यावर ठेवलेला विश्वास वगैरे आपल्याला मरणातून बाहेर काढणार नाही काय? कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, मरण येण्याजोग दुःख तुमच्या जीवनात आलं तरी ख्रिस्तावरचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका, कारण की तो तुमच्या पक्षाचा आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने आम्हास एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडविले, तो आता सोडवित आहे आणि तो आम्हास यापुढेही सोडविल अशी त्याचवर आमची आशा आहे. आणि हीच आशा, हाच आशेचा नांगर तुम्हाला तो सार्वकालिक जीवनात घेऊन जाईल. इब्री लोकांच्या पत्रात सांगितलंय तो बळकट व अचल आहे. तो तुम्हाला सार्वकालिक जीवनात घेऊन जाईल. तो पवित्र आत्म्याद्वारे जी आशा आहे ती मनभंग होणार नाही. ती आशा ठेवणारे असे बना. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, कितीही तुमचा आवाज आज त्या सर्व निराशाद्वारे दुष्ट तुमचा दाबत असेल, आज तुमच्या समोरची परिस्थिती मरण का जगणं अशी असेल, पण जो मरणातून जिवंत करतो त्या देवावरची आशा विचलित होऊ देऊ नका. त्याच्यावरचा विश्वास विचलित होऊ देऊ नका. त्याने प्रभू येशूला मरणातून उठवले, त्याच्यावरचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. पौल इथं सांगतो, त्याने आम्हास एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडविले, तो आता सोडवित आहे आणि तो आम्हास यापुढेही सोडविल अशी त्याचवर आमची आशा आहे. तुमच्याही जीवनात असे अनेक संकट असतील. तो दुष्ट निराशाद्वारे तुमच्या कानी कपाळी ओढून तुमचे जुने डाग, जुने पाप काढून दाखवत असेल, त्याला ठणकावून सांगा. त्या दुष्टाला देवाच्या वचनात धमकवा आणि ख्रिस्तामध्ये जो विजयशाली ख्रिस्त, त्याच्यावर आशा ठेवलेले विश्वासात दृढ असे उभे राहा. प्रेज द लॉर्ड. परिस्थिती कितीही प्रतिकूल होऊ द्या, पण देव अनुकूल आहे. प्रभू येशू आपल्या पक्षाचा आहे. प्रेज द लॉर्ड. आज जे देवाचं वचन आपणास सांगतं त्यानुसार आपण आशा ठेवणारे असलो पाहिजे. पहा, निर्गम याचा पहिल्या अध्यायामध्ये काय वचन सांगतं पहा. निर्गम याचा पहिला अध्याय, निर्गम याचा पहिला अध्याय पहा. योसेफ जेव्हा
विश्रांतीस गेला, तो मेला, त्याच्यानंतरची ही परिस्थिती आहे. यातलं आपण 8, 9 आणि 12 वचन वाचूया. पुढे योसेफाची ज्यास माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिसर देशावर आला. 9 वचन काय म्हणतं, पण तो आपल्या लोकांस म्हणाला, पहा, या इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत, तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागूया, नाहीतर हे संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशीच कदाचित लढतील व या देशातून निघून जातील. पहा, आज जेव्हा तुम्ही विश्वासात वाढत असता, देवाच्या प्रार्थनेत वाढत असता, देवाच्या वचनाचा अभ्यास करत असता, चर्चला जात असता, ख्रिस्ती वर्तणूक बाहेर एक सुंदररित्या ख्रिस्ताला शोभल अशी राखत असता, तेव्हा तुमच्या जीवनात सुद्धा अशा अनेक अडचणी वाढतात, अनेक संकट तुमच्या जीवनात येतात, अनेक दुष्ट तुमच्या जीवनात संकट उभं करतो की त्याला तुमची किळस येऊ लागते. इस्रायल लोकांची किळस त्या मिस्री लोकांना तेव्हा येऊ लागली जेव्हा ते संख्येने वाढत होते. आज तुम्ही सुद्धा विश्वासात वाढत असाल, देवाच्या वचनामध्ये रममान असाल, देवाच्या वचनानुसार वर्तणूक करणारे असाल, ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणारे असाल, ख्रिस्ताची चित्तवृत्ती पांघरून तुम्ही बाहेर राहत असाल, म्हणून आज तुमच्या जीवनात ती संकट आहेत, म्हणून आज तुमच्या जीवनात ती निंदा आहे, म्हणून आज सैतान तुमच्या जीवनात ती परीक्षा टाकत आहे. त्याच्या विरोधात विश्वासात दृढ असे उभे राहा. पुढे जाऊन काय झालं पहा, 12 वचन काय सांगतं पहा. पण जो त्यांनी त्यास पहा, पण जो त्यांनी त्यास पिढेले तो ते वाढून पहा, तो ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चौकडे विस्तार झाला. त्याच इस्रायल वंशाची किळस वाटू लागली. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही विश्वासात वाढत असता, बायबलमध्ये रममान असता, प्रार्थनेकडे जास्त वळता, तेव्हा तुमच्याही जीवनात अनेक संकट, अनेक प्रतिकूल परिस्थिती उभं राहते. तर त्या परिस्थितीकडे, त्या निंदांकडे, त्या छळाकडे पाहू नका, त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पहा, म्हणजे तुम्हाला धीर मिळेल. परमेश्वर ती परिस्थिती ख्रिस्तामध्ये तुमच्या जीवनातली बदलेल. जेव्हा जेव्हा तुमचा छळ जास्त होईल, जेव्हा जेव्हा तुमची निंदा जास्त होईल, तेव्हा ख्रिस्त आत्मिकरित्या तुमच्या जीवनामध्ये वाढेल. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये तुमचा विश्वास वाढेल. हे देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये एक आत्मिक बोध देत आहे. परिस्थिती प्रतिकूल असेल, पण देव तुम्हाला अनुकूल आहे. प्रभू तुमच्या पक्षाचा आहे. हा विश्वास तुम्ही सोडू नका. तुमच्या जीवनातला डळमळीत होऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड. पहा, करिंथकराचे दुसरे पत्रामध्ये वचन काय सांगतं. करिंथकरास दुसरे पत्र, करिंथकराच्या दुसऱ्या पत्रामध्ये एक सुंदरसं वचन आहे. 5 आणि 6 वचन. करिंथकरास दुसरे पत्र, 1 अध्याय 5 आणि 6 वचन. कारण ख्रिस्ताची दुःखे जसे आम्हास पुष्कळ होतात, तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. प्रेज द लॉर्ड. आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे, आणि आम्हा सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे. इततर्थ जी दुःखे आम्ही सोसतो ती सहन करण्याच्या कामी तुम्हास ते सहानुभूत होते. प्रेज द लॉर्ड. या सर्व गोष्टी जेव्हा ख्रिस्ती विश्वास म्हणून जगत असताना आमच्या जीवनात येतात, लक्षात ठेवा, ख्रिस्ताद्वारे तुमचं सांत्वनही होणार आहे. परमेश्वर म्हणतो पहा, यशाया शेवटच्या अध्यायामध्ये वचन आहे की आई जसं सांत्वन करेल तसं मी तुमचं सांत्वन करेल. जेव्हा जेव्हा दुःखाची परिस्थिती तुमच्या जीवनात येते, छळाची परिस्थिती तुमच्या जीवनात येते, निंदेची परिस्थिती तुमच्या जीवनात येते, सर्व परिस्थिती प्रतिकूल असते, तर त्या परिस्थितीकडे पाहणारे बनू नका. जो सांत्वन करणारा आहे, जो प्रभू येशूद्वारे तुमच्या प्रार्थना ऐकणारा आहे, तुमच्या प्रार्थना विनंतीवर काम करणारा आहे, जो तुमच्या पक्षाचा आहे, त्यावर विश्वास ठेवणारे बना. कारण ख्रिस्ताची दुःखे जसे आम्हास पुष्कळ होतात, तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. जेव्हा तुमच्या जीवनात दुःख येतील,
तर ख्रिस्ताद्वारे तुमचं सांत्वनी करण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. त्याकरता प्रतिकूल परिस्थितीकडे पाहणारे बनू नका, तर देवाच्या विश्वासात दृढ असे उभे राहा. पहा, अजून एक वचन वाचूया. हे वचन आपण खूप वेळा ऐकतो. पेत्राच्या पहिले पत्रामधलं आहे. पहिले पत्र 5वा अध्याय 8वं वचन आणि 9वं वचन. पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय 8वं आणि 9वं वचन. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणारा सिंहासारखा कोणाला गिळावे शोधत फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा. जगातील तुमच्या बंधुवर्गाला हीच दुःखे नेमल्याप्रमाणे होत आहेत हे लक्षात असू द्या. दुःख फक्त आपल्या जीवनात नाही, जे संदेश आले, जे या सेवक आले परमेश्वरामध्ये, ख्रिस्त आला देवाच्या योजनेमध्ये, सर्वांना दुःख झाले. आणि ख्रिस्त याने तर आपल्या पापांकरता, जगातील पापांकरता वधस्तंभावर आपला जीव अर्पण केला. रक्त पवित्र आपल्यासाठी वाहिले. देवाने त्याला मेलेल्यातून उठविले. त्या वधस्तंभाकडे पहा. तुमच्या जीवनात पहिल्यांदा दुःख आलेलं नाहीये. आपल्या बंधुवर्गांना अशी दुःख झालेली आहेत. जे देवावर विश्वास ठेवणारे होते, जे संदेश होते, आपला प्रभू येशू देवाच्या योजनेने या जगात आला. हाल अपेष्टा त्यांनी सहन केला. चापकाचे फटके खाल्ले, काट्याचा मुकुट सहन केला, हातीपायी खिळे ठोकले, भाल्याने भोकसण्यात आलं, तोंडात मारण्यात आलं, थुंकण्यात आलं, त्याच्या पेहरावर चिट्ट्या टाकण्यात आला. तरी त्यांनी निंदेबद्दल निंदा केली नाही, धमकावून बोलला नाही. तो म्हणाला, हे बाप्पा, यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. तुमची ही चित्तवृत्ती अशीच असली पाहिजे. तुम्ही विश्वासात दृढ असे उभे राहणारे असला पाहिजे. तो सैतान गरजणाऱ्या सिंहासारखे कोणाला गिळावे म्हणून बाहेर फिरत आहे. निंदेद्वारे, प्रतिकूल परिस्थितीद्वारे, अनेक संकटांद्वारे. तर ख्रिस्तातून बाहेर जाऊच नका. ख्रिस्ताला पांघरून घेतलेले असे राहा. त्याच्या विश्वासात दृढ असे उभं राहा. जगातील तुमच्या बंधुवर्गाला हीच दुःखे नेमल्याप्रमाणे होत आहे लक्षात असू द्या. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला पांघरून घेतले असे राहता, विश्वासात दृढ असे उभे राहता, प्रार्थनेत राहता, वचनात राहता, तेव्हा तुम्ही सर्व सैतानाच्या परीक्षेतून वाचता. प्रेज द लॉर्ड. विश्वासात उभे राहायला शिका. ख्रिस्ताच्या वचनानुसार वर्तन करणारे बना. ख्रिस्तावर विश्वास दृढ असा राखा. काल पण आपण एक वचन ऐकलं होतं. पहा, मिखा याचा 7वा अध्याय. शेवटचं वचनाकडे जाऊया आपण. मिखा याचा 7वा अध्याय मधलं आपण वचन ऐकलं होतं. आज पुन्हा एकदा ऐकू. मिखा याचा 7वा अध्याय यातलं 7 वचनापासून वाचूया. मी तर परमेश्वराची मार्ग प्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणाऱ्या देवाची वाट पाहत राहीन. माझा देव माझे ऐकेल. अगे माझ्या वैरीने माझ्यामुळे आनंद करू नको. मी पडले तरी पुन्हा उठेन. मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. परमेश्वर माझा तंटा लढून माझा हक्क संपादन करून देईल. तोवर मी त्याचा राग सहन करील, कारण मी त्याच्या विरुद्ध पाप केले आहे. मला तो प्रकाशात नेईल. मी त्याचे न्यायी पण पाहीन. प्रेज द लॉर्ड. तो दुष्ट आज तुम्हाला छळत असेल. आज अनेकांद्वारे तो तुमची निंदा करत असेल. तुम्हाला तो विश्वासातून बाहेर काढू पाहत असेल. तुमच्या जीवनात आज अंधार आला असं तुम्हाला वाटत असेल, तर लक्षात ठेवा, विश्वासात राहा परमेश्वराच्या, ख्रिस्ताच्या, की तो तुमचा तंटा लढून तुम्हाला न्याय प्राप्त करून देईल. तुम्हाला त्या अंधकारातून तो बाहेर काढेल आणि त्याच्या जीवनाच्या प्रकाशात तो उभा करेल. प्रेज द लॉर्ड. अगे माझ्या वैरीने माझ्यामुळे आनंद करू नको. मी पडले तरी पुन्हा उठेन. मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. परमेश्वर तुम्हाला प्रकाश असा होईल. परिस्थिती प्रतिकूल किती असू द्या, कितीही तुमच्या जीवनात निंदा होत असा, सैतान गरजणारा सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून बाहेर फिरत आहे. तो निराशाद्वारे, निंदांद्वारे तुमचा विश्वास डळमळीत करू पाहत आहे. पण
देवाचं वचन सांगतं, अगे माझ्या वैरीने माझ्यामुळे आनंद करू नको, मी पडले तरी पुन्हा उठेन, मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. परमेश्वर माझा तंटा लढून माझा हक्क संपादन करील, तोवर मी त्याचा राग सहन करील, कारण मी त्याच्या विरुद्ध पाप केले आहे. मला तो प्रकाशात नेईल, मी त्याचे न्याय पण पाहिल. पहा, आज जर आपण पडलेले आहोत, आज आपली परिस्थिती अंधकाराची असेल, तर विश्वास ख्रिस्तावरचा डळमळीत होऊ देऊ नका. मार्ग प्रतीक्षा करा, तो तुम्हाला त्या अंधकारातून बाहेर काढेल आणि ख्रिस्त जीवनाचा प्रकाश तुमच्या जीवनात प्रकाशेल. तर सर्व परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढेल. तुमचे तंटे स्वतः लढून तुम्हाला न्याय प्राप्त करून देईल. तुम्ही शांतीने तो काळ सहन करणारे बना. आपल्या जीवनातल्या न आवडणाऱ्या गोष्टी त्या काळात काढणारे बना. आपली जमीन नांगरा, काटे कुसळे काढून टाका, म्हणजे परमेश्वर येऊन धार्मिकतेची वृष्टी आपल्या जीवनात करेल. तोपर्यंत त्याची वाट पहा. प्रतिकूल परिस्थितीकडे पाहणारे बनू नका. देव जो अनुकूल आहे, प्रभू जो तुमच्या पक्षाचा आहे, त्याच्या विश्वासात दृढ असे उभे राहा. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेव, परिस्थिती प्रतिकूल आहे, पण देव जो अनुकूल आहे त्याकडे पाहणारे बना. आज आपण पडलेले आहोत, आज दुःखात आहोत, आज क्लेशात आहोत, अनेक परिस्थिती प्रतिकूल आहे. दुष्ट अनेक निंदांद्वारे, निराशाद्वारे तुमचं जीवन हैराण करू पाहत आहे. पण तुम्ही ख्रिस्तावरचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. त्या विश्वासात दृढ असे उभे राहा. तुमचे तंटे लढून परमेश्वर तुम्हाला न्याय प्राप्त करून देईल. तुमच्या अंधकारातून तो तुम्हाला बाहेर काढेल. परमेश्वर तुम्हाला प्रकाश असा होईल. ख्रिस्त जो जीवनाचा प्रकाश तुमच्या जीवनात प्रकाशमान होईल. तुमची सर्व परिस्थिती प्रतिकूल तो अनुकूल करेल. आज जर आपण पडलेले आहोत, आज जर आपण दुःखी आहोत, तर तुमचं सांत्वन केलं जाईल. ख्रिस्तामध्ये तुमचं सांत्वन केलं जाईल. त्याकरता आस्था धरा, पश्चाताप करा, आपली जमीन नांगरून काढा. आपल्या जमिनीत जर काटे कुसळ आहेत, आपली ताटवाटी अजून जर आतून जर खराब आहे, अस्वच्छ आहे, तर देवाच्या दृष्टिकोनाने ती स्वच्छ करा. आपली वस्त्र रोज धुवा, म्हणजे तुमची जीवनी झाडावर सत्ता राहील. प्रगटीकरणामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये वचन आहे. त्याकरता प्रतिकूल परिस्थितीकडे पाहणारे बनू नका. देव जो अनुकूल आहे, ख्रिस्त जो तुमच्या पक्षाचा आहे, त्याच्या विश्वासात दृढ असे उभे राहा. प्रेज द लॉर्ड. पहा, स्तोत्रसंहिता 118 याचं 6वं वचन काय म्हणतं. स्तोत्रसंहिता 118 याचं 6वं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 118 याचं 6वं वचन प्रभूमध्ये काय म्हणतं पहा. स्तोत्र 118 याचं 6वं वचन, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या जीवनामध्ये अनेक दुष्ट कल्पना, निंदा होत असेल, परिस्थिती विपरीत असेल, पण तुमचा ख्रिस्तावरचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. तो तुमच्या पक्षाचा आहे. त्याने त्या मरणाला जिंकलेलं आहे. मरण हे शेवटचं भय तुमच्या जीवनातून मिटवलेलं आहे. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. तू जिंकलेला आहे मरणाला. सर्व निंदा, सर्व छळ, सर्व गोष्टी, सर्व प्रतिकूल अशा गोष्टी तुमच्या जीवनातल्या मिटवलेल्या आहेत. ख्रिस्ताच्या मरणावरील विजयाद्वारे त्याने तो विजय मिळवलेला आहे. त्या विजयशाली ख्रिस्ताला आपल्या जीवनी राखा, प्रीती राखा, शांती राखा. वाट पहा परमेश्वराची. पहा, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार. तर प्रतिकूल परिस्थितीला घाबरून जाऊ नका. डोळ्याला दिसणाऱ्या संकटाला घाबरून जाऊ नका. निंदेला घाबरून जाऊ नका. निंदेबद्दल निंदा करू नका. जर आज तुम्ही पडलेले आहात, दुःखात आहात, तर तुमचं सांत्वन ख्रिस्ताद्वारे केलं जाणार आहे. तुमची पडीत जमीन नांगरून काढा. आज जर तुम्ही दुःखात आहात, तर परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही तुमचं जीवन परमेश्वराकडे द्यावं, तुम्ही ते बदलावं, तुमची पडीत जमीन नांगरून काढावी. तुमच्या जीवनात देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या काढल्या जाव्यात, आणि ही परमेश्वराची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. काय आज आपण आपली जमीन नांगरून काढायला तयार आहोत? काय परमेश्वरावर तो विश्वास ठेवायला तयार आहोत? काय विपरीत परिस्थितीकडे पाहू नका. देव जो अनुकूल आहे, ख्रिस्त जो तुमच्या पक्षाचा आहे, त्यावर विश्वास ठेवणारे बना. रोमकरास पत्र 8वा अध्याय 31 आणि 32 वचन काय म्हणतं पहा. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय
31 आणि 32 वचन काय म्हणतं पहा. शेवटची वचन वाचूया आणि आजची सहभागिता संपूया. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 31 आणि 32. तर या गोष्टीने आपण काय म्हणावे, देव आपणास अनुकूल असल्यावर आपणास प्रतिकूल कोण असणार. ज्याने आपल्या पुत्राला राखून न ठेविता आपल्या सर्वांकरता दिले, तो त्यासहित आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. पहा, देवाने आपला पुत्रच राखून ठेवला नाही, आपल्या पापांकरता दिला, तो त्या ख्रिस्ताद्वारे आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही मागण्या करत आहात, काय परमेश्वर त्या पूर्ण करणार नाही काय? परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही तुमचं जीवन परमेश्वराकडे द्यावं आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकाव्यात. तो फिरून तुमच्यावर दया करेल, तुमचं सांत्वन करेल. प्रेज द लॉर्ड. पहा, तिमोथेचे दुसरे पत्र याचा 4था अध्याय 16 आणि 17 वचन शेवटचं वाचूया. तिमोथेला दुसरे पत्र याचा 4था अध्याय आणि 16 आणि 17 वचन शेवटचं वाचूया. माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या पक्षाचा कुणी नव्हता, सर्वांनी मला सोडिले, याबद्दल त्यांचा हिशोब घेण्यात न येवो. आज जर तुम्ही एकटे आहात, अडचणीत आहात, तुम्हाला कोणी मदतीला आलेलं नाही, तर तुमचं सुद्धा म्हणणं, तुमची सुद्धा प्रार्थना अशीच असली पाहिजे, परमेश्वरा त्यांना क्षमा कर, परमेश्वरा त्यांना माफ कर. पौल इथं सांगतो, माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या पक्षाचा कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडिले, याबद्दल त्यांचा हिशोब घेण्यात न येवो. 17 वचन काय म्हणतं पहा. तरी प्रभू माझ्या पक्षाचा होता, मजकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व विदेशी लोकांना ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि सिंहाच्या मुखातून सोडविले. प्रेज द लॉर्ड. तरी प्रभू माझ्या पक्षाचा होता, सर्वांनी सोडलं. पौल म्हणतो, प्रभू त्यांच्याकडे न मोजो त्या गोष्टी, त्यांना क्षमा मिळो, पण माझ्याकडून घोषणा व्हावी म्हणून प्रभू माझ्या पक्षाचा होता, माझ्याकडून घोषणा व्हावी, विदेशी लोकांना ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली. जेव्हा तुम्ही अशक्तपणामध्ये जाता, अशा अडचणीत पडता, एकटे पडता, प्रभू तुम्हाला शक्ती देण्यास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. तो तुमच्या पक्षाचा आहे आणि त्यांनी सिंहाच्या मुखातून सोडविले. आज तुम्ही अशा काही मुखात अडकलेले आहात काय? परीक्षेमध्ये अडकलेले आहात काय? संकटात आहात काय? दुःखात आहात काय? क्लेशात आहेत काय? तर तुम्ही सोडवावे म्हणून आज पहिल्यांदा प्रार्थना करा की ज्यांच्याकडून तुम्हाला मदत झाली नसेल, ज्यांच्याविषयी मनामध्ये तुमच्याविषयी काय असेल, अशा सर्वांना क्षमा करा. ज्यांच्याविषयी तुम्ही राग पकडला असेल मनामध्ये, त्या सर्वांना ख्रिस्तामध्ये क्षमा करा. प्रभू तुमच्या पक्षाचा आहे, तो तुम्हाला शक्ती देईल आणि सर्व सिंहाच्या गुहेच्या मुखातून तुम्हाला सोडवेल. प्रेज द लॉर्ड. माझा सोडविणारा मज जवळ आहे. देव माझ्या पक्षाचा आहे. देव अनुकूल असल्यास आपणास प्रतिकूल कोण? तो तुमच्या पक्षाचा आहे. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकण्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, प्रभूची प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया आणि प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा आपण भेटूया. या आपण प्रार्थना करू. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देतो, ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देतो, पवित्र आत्मा तुझ्याही नावाला धन्यवाद देतो. प्रभू सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात दिली त्याबद्दल धन्यवाद. जे प्रियजन ऍड केलेत, अमित हिवाळे, त्यांची लेकर, त्यांची आई, त्यांचे वडील, आमच्या घरातले, आमच्या शेजारचे, तसेच ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, त्या सर्वांनी असं मी तुझ्या हाती देतो. तुझ्या सांगितलेल्या वचनानुसार ख्रिस्ता प्रत्येकाला तो आशीर्वादित कर, धीर दे, विश्वास दे. आज ज्या संकटाच्या काळात ते असतील, दुःखात असतील, क्लेशात असतील, आज त्या सर्व परिस्थितीतून तू त्यांना बाहेर काढशील. ख्रिस्ता तू शक्ती देशील, सामर्थ्य देशील, तुझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने त्यांना तू सांभाळशील. आमचा विश्वास आहे. जे आजारपणामध्ये आज पडलेले असतील, एकटे पडलेले असतील, त्यांना तू अनाथ असं सोडणार नाही. ख्रिस्ता पवित्र आत्म्याद्वारे त्यांना तू संबोधित करशील, आशा देशील, निराशातून बाहेर काढशील, त्या सर्व दुःखाच्या खाईतून तू त्यांना तू बाहेर काढशील. प्रभू आज जे भुकेले तर आणले त्याच्या मुखास अन्न पाणी दे.
पावसाच्या परिस्थितीत प्रवास करतात त्यांना सुखरूप घरी पोहोचव. जे अनेक आजाराने बिछाला खिळलेले आहेत त्या सर्व आजाराच्या बंधनातून ख्रिस्तामध्ये त्यांना तू मोकळं कर. प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. आज निराशात मध्ये आहेत त्यांच्या ठाई पवित्र आत्म्याची आशा घाल. वयस्कर लोक, लहान लेकर, अनाथ आश्रमातील लहान लेकर, वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, त्यांना आरोग्य दे, त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. सर्व सेवकांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल आणि त्यांच्या भरलेल्या उत्सुकतेवर जे अंधकारात ते प्रकाशात तो आण. होय प्रभू, अमित बदरचा जो आज वाढदिवस आहे, आजपर्यंत तू सांभाळस, इथून पुढे तू सांभाळशील. ख्रिस्तामध्ये आम्हास ठाऊक आहे. आणि जे प्रियजन आज त्यांच्या घरापासून दूर आहेत, ख्रिस्तामध्ये तू एकत्र करशील आमचा विश्वास आहे. सर्व परिस्थिती बदलशील, सर्व कठीण परिस्थितीतून त्या मुखातून त्यांना तू बाहेर काढशील. ख्रिस्तामध्ये शक्ती देशील, सामर्थ्य देशील, विश्वास देशील, आनंद देशील, आम्हास ठाऊक आहे. आणि सर्व परिस्थिती बदलणारा तू परमेश्वर आहेस. त्यांचा विश्वास तू दृढ कर, त्यांचा धीर तू दृढ कर, त्यांच्या मनास तू वळव आणि तुझ्या वचनाद्वारे तू स्थिर कर. त्यांची पावलं विश्वासात दृढ कर. आणि जे प्रार्थनेमध्ये आज मागत आहेत त्यांच्या मागण्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्या जाव्यात. आणि त्या सर्व मागण्या तू पूर्ण केलेल्या आहेस, आमचा विश्वास आहे. याकरता ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देतो, आभार मानतो आणि ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना केली म्हणताय की त्या आमेन. या आपण प्रभूने शिकवली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, आणि जसे आमची ऋणे आम्हास ऋण सोडलेलं आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, सुखी राहा, विश्वासात राहा, देवाच्या वचनात राहा, प्रार्थनेत राहा, आणि प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटूया. आमेन.